नमस्कार, मी लतिका. आज मी तुम्हाला कोथिंबीर चटणी बनवून दाखवणार आहे. त्यासाठी बघा मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि एवढी कोथिंबीर घेतलेली आहे, साफ करून घेतलेली आहे आणि देठा सकट घेतलेले. देठं पण घ्यायची, जेवढी कवळी देठं असेल तेवढी देठं घ्यायची ह्याची. आता गरमीच्या दिवसामध्ये ही चटणी खाल्लेली पण खूप छान असते आपल्या शरीरासाठी. त्यात टाकणारे छोटा 1 चमचा जिरं, त्यात टाकणारे 3 मिरच्या घेतलेल्या आहेत, पोपटी कलरच्या आहेत. त्यात टाकायचे आपल्याला 2 काड्या कढीपत्ता बारीक आकाराचा आहे. 1 गड्डी लसूण घेतलेला आहे, एकदम बारीक आहे बघा. अर्धा इंच आलं एकदम पातळ तुकडे करून घेतलेले आहेत. 1 चमचा लिंबाचा रस, त्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि त्यात टाकायचे आपल्याला अर्धा चमचा साखर. आता हे आपण बिना पाण्याचंच आपल्याला फिरवून घ्यायचे. मिक्सरला बघा मी फिरवून घेतलेली आहे आणि जास्त अशी बारीक पेस्ट केलेली नाही आहे, दरदरी केलेली आहे बघा. अशीच छान लागते, कारण भाकरीवर चपातीवर जर तुम्ही फुलक्यावर वगैरे जेवताना तोंडी लावायसाठी झटपट अशी कोथिंबीरची चटणी करून बघा. आणि ह्याला काय करायचं, जेवढं तुम्ही देठं घेतील तेवढं पण चांगलं आहे. कोथिंबीर कमी घेऊन देठं नुसती घेतली तरी पण ही चविष्ट होते. मग काय करायचं, अर्ध्या लिंबाचा रस तरी टाकला तरी चालेल. मी आता कसं छोटा 1 चमचा टाकला होता. तर अशा पद्धतीत झटपट अशी कोथिंबीर चटणी करून दाखवलेली आहे. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.